हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. प्रथम प्रयत्नात यश मिळालं नाही तरी काहीही हरकत नाही. आमेन. तुम्ही इथे आला होता तेव्हाच्या स्थितीपेक्षा अधिक चांगल्या परिस्थितीत तुम्ही सगळे इथून बाहेर पडणार आहात. किती जण एखाद्या गोष्टीविषयी अपराधी भावना बाळगून इथे आलेले आहेत? म्हणजे 50% अधिक लोक असे आहेत आणि कदाचित काही जणांना हात वर करायचा कंटाळा आला असेल. तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला, तुम्ही ती नीट लक्षात असू द्या. अपराधी भावनेसाठी देवाने आपल्याला घडवलेलं नाही, त्यामुळे अपराधी भावनेसह आपण कार्य करूच शकणार नाही. आणि बघा, त्या भावनेचा आपल्या शरीरावर इतका वाईट असा परिणाम होत असतो. आणि हे सिद्ध झालेलं आहे की जेव्हा लोकांमध्ये अपराधी भावना असते तेव्हा त्यांना आजार जडतात. आणि मला आठवतंय, मी एकदा एका मानसोपचार संस्थेत गेले होते. काही लोकांना देववचन सांगायचं होतं आणि मला ते अजूनही आठवतं की बरेच लोक आमच्याशी बोलताना म्हणाले की सगळी चूक माझीच आहे, हे सगळं माझंच चुकलंय, हे सगळं माझंच चुकलंय. बघा, तुम्ही पाप करण्यापूर्वीच तुमची क्षमा करण्यात आली आहे. कारण प्रभू येशूने आपल्या पापाबद्दलची किंमत आधीच भरली आहे आणि तुम्हाला फक्त पश्चाताप करून मागे वळून योग्य दिशेने जायची गरज आहे. आणि देवाने आधीच ज्याची तरतूद करून ठेवली त्याचा स्वीकार करायला हवा. बघा, बऱ्याचदा आपण देवाकडे मागत बसण्यात वेळ घालवतो पण स्वीकारण्यात वेळ घालवत नाही. आज मी तुम्हाला सुचवतेय की दिवसातून किमान 3 वेळा तुम्ही मोठ्याने म्हणा की देव माझ्यावर प्रीती करतो. आणि मग ते शब्द तुमच्या मनात उतरू द्या. देव प्रीती करतो माझ्यावर. माझ्या जीवनात पुष्कळ अत्याचारातून मी जात असताना मला स्वतःविषयी अनेक वर्ष खूप वाईट वाटत होतं. आणि बघा, इथेही लोक असतील ज्यांना स्वतःविषयी वाईट वाटतंय. तुम्ही स्वतःच आवडत नसाल, तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करत असाल आणि त्यांच्यासारखं बनू पाहत असाल. सैतानाने तुमची खात्री पटवली असेल की तुम्ही कुठेच बसत नाही कारण तुम्ही इतरांसारखे नाही आहात. पण देवाची स्तुती असो, आपण इतरांसारखे नाही आहोत, आपण सगळेजण सारखेच असतो. तर किती कंटाळवाणं आयुष्य झालं असतं सांगा. झालं असतं की नाही? मी नेहमी ऐकायचे की देव माझ्यावर प्रीती करतो, पण मला ते कळतच नव्हतं. तुम्ही एखादी गोष्ट ऐकता आणि तुम्हाला ती हवी असते पण तुम्हाला ती मिळाली आहे हे तुम्हाला जाणवत नसतं. मला मात्र वचन मोठ्याने कबूल करायला आवडतं. मी ते मोठ्याने बोलते कारण जितक्यांदा तुम्ही देवाचं वचन ऐकता मग ते तुम्ही स्वतः मोठ्याने बोललात ना, तर त्यामुळे तुमच्या मनाचं नवीकरण होतं. आणि बघा, जेव्हा तुम्ही चांगली किंवा वाईट कबुली देता तेव्हा ते शब्द तुमच्या कानात शिरून खाली उतरून तुमच्या अंतःकरणात जातात. म्हणून इतर लोक आपल्यावर जो विश्वास दाखवतात त्यापेक्षा आपला स्वतःवरचा विश्वास महत्वाचा असतो. आमेन. तर मी सतत देवाचं वचन स्वतःशीच मोठ्याने बोलत राहायचे आणि त्या काळात प्रभू मला हे शिकवत होता. आणि माझ्या बालपणी ज्या गोष्टीतून मी गेले त्यावर मात करण्यासाठी मला या गोष्टीचा उपयोग झाला. मी एक गोष्ट नेहमी करायचे की आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहायचे, मोठ्या आरशात स्वतःकडे बोट दाखवून म्हणायचे, देवाला तू आवडतेस. तुम्हाला त्याचं प्रकटीकरण होईपर्यंत ते करायला हवं. तुम्ही ही गोष्ट आपण चर्चमध्ये सतत ऐकतो. आणि बघा, जे तुम्ही इथे ऐकताय ते तुम्ही कुठल्याही मार्गाने किंवा कुठल्याही स्वरूपात चर्चच्या प्रत्येक सभेत ऐकायला हवं. आणि आज मी तुम्हाला वचन सांगायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात हाच विचार डोकावला, पण हे सत्य तुम्ही कितीही वेळा ऐकलत ना तरी जोवर ते तुम्हाला कळत नाही तोवर तुम्ही ते अधिकाधिक ऐकायला हवं. कारण बायबल म्हणतं, पूर्ण प्रीती भीती घालवून देते.
प्रीतीमध्ये भीती नसते आणि देवच ही गोष्ट करू शकतो, तो भीती घालवतो. कारण ज्या प्रकारे त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी दुःख सोसायला आणि मरण सहन करायला पाठवलं, त्या अर्थी तो प्रत्येक गोष्टीत आपली काळजी घेईल, जर आपण त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवला तर. आमेन. तुम्ही योग्य हातात आहात. अपरिपूर्ण असणं आणि चुका करणं सामान्य आहे. आता बघूया मत्तय अध्याय 22 वचन 36 ते 39. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. तर देवाची आपल्यावरची प्रीती आणि त्याने आपल्याला दिलेली प्रीती ही आपण देवासोबत कार्य करून उपयोगात आणावी म्हणून दिलेली आहे. आणि बघा, देवाला आपण आवडतो, आपण ती प्रीती स्वीकारतो आणि स्वतःवर संतुलित प्रीती करतो. हो, मी म्हटलं तुम्ही स्वतःवर संतुलित प्रीती करा. बघा, तुम्ही स्वतःवर संतुलित प्रीती करायला हवी. बघा, कदाचित आपण याचा चुकीचा अर्थ काढू शकतो. म्हणजे असं की ठाऊक नाही, मला नाही माहीत, मी असं म्हटलं नाही. तुम्ही स्वतःच्याच प्रेमात पडा असं नाही म्हटलं. स्वतःवर प्रीती करा असं म्हटलं. देव तुमच्यावर प्रीती करू शकतो, तर तुम्हीही ती करायलाच हवी आहे. मी एकदा माझ्या मैत्रिणीसोबत चर्चच्या एका सभेसाठी गेले होते आणि आमच्या जाण्याचा हेतू काही गोष्टींसाठी प्रार्थना करणं होता. तिच्या पालकांनी तिला प्रार्थनेचा विषय विचारला तर ती म्हणाली, मी स्वतःचा द्वेष करते. तर ते चकित होऊन पाहू लागले. थोडं मागे सरून आपले हात कमरेवर ठेवून म्हणाले, तुला काय झालंय तरी काय? देवाने त्याच्या पुत्राला तुझ्यासाठी दुःख सोसायला आणि मरायला पाठवलं आणि तुझ्यावर विना अट प्रीती केली, तरीही तू स्वतःचा द्वेष का बरं करते आहेस? बघा, याकडे याच दृष्टिकोनातून तुम्ही पाहायला हवं. देवाने आपल्यासाठी काय केलंय ते खूपदा आपण विसरून जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर मी याविषयी आराधना करत असताना विचार करत होते. मी एक शिक्षण मालिकाच करणारे. नव्याने जन्म पावणं म्हणजे नेमकं काय? बरेच लोक म्हणतील मला त्याची गरज नाही, माझा आधीच नव्याने जन्म झालेला आहे. पण बऱ्याच लोकांचा नवा जन्म झालेला असला तरी त्यांना काय मिळालं हे त्यांना ठाऊक नसतं. देव माझ्या अंतःकरणात निवास करतो हे सत्य जर आपल्याला समजलं ना, तर आपल्या जीवनात आपल्या कल्पनेपेक्षा अधिक विजय मिळेल आणि देव तुमच्या जीवनाचा भागीदार होईल. आणि आपण गायलेल्या गीताप्रमाणे, ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवलं, त्याचं सामर्थ्य माझ्यात निवास करतं, हा विश्वास वाढत जाईल. आणि हे लक्षात घ्या की तुमच्या बाबतीत जे काही घडतं ते नेहमी चुकीचं असतं असा विचार करणं सोडा. तुम्ही देवाला हे विचारायला हवं की तुमच्या जीवनात कुठे सुधारणा करायची गरज आहे. कारण देव दोषी न ठरवता सुधारणा करतो आणि तुम्हाला अपराधबोध होतो तेव्हा दोषी भावनेत न जगता तुम्ही त्यावर विजय मिळवायला हवा. असा कोणताही अपराधबोध नाही ज्यावर देव तुम्हाला जयवंत करू शकत नाही, नक्कीच नाही. आमेन. तुम्ही किती जण हे करता? तुम्हाला एखाद्या पापाची जाणीव होते, मग तुम्ही एखादा संदेश ऐकता आणि म्हणता की ओ हे खरं आहे, हो, पण तरी तुम्ही त्याच दोषी भावनेत जगता. तर त्याला नाही म्हणत आहो सुधारणा. सुधारणा स्वीकारताना तुम्ही देवाला म्हणा, प्रभू तुझं वचन खरं आहे. आणि बघा, सुधारणा ही फक्त दिशा आहे, तो धिक्कार नाहीये. लक्षात ठेवा, सुधारणा धिक्कार नाहीये, तर ती दिशा आहे. देव आपल्यावर प्रीती करतो म्हणून तो आपल्याला आपल्या चुका दाखवतो. आणि तुम्ही आता ज्या स्थितीत आहात त्यातच तुम्हाला या विचाराने राहू दिलं की आता तुमच्यात बदल येणं शक्यच नाही, तर तुम्हाला ते आवडेल का सांगा मला? नाही, मुळीच नाही. प्रभू मला शुद्ध कर, क्षमा कर, माझ्या जीवनातली पाप मला दाखव. एक सांगू, आता मला देवाच्या प्रीतीची खात्री पटली आहे.
पण पूर्वी तशी खात्री नव्हती. मी म्हणायचे, हे बघ तू पुन्हा चूक करतेस जॉयस. पण नंतर मी हे शिकले की देव प्रीती करतो म्हणूनच तो आपल्याला आपल्या चुका दाखवतो. आमेन. चला आता तुम्ही थोडे आनंदी दिसू शकता हो. देव म्हणतो जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तुम्ही स्वतःवर प्रीती न करता इतरांवर प्रीती कशी काय कराल? हे सत्य मी फार उशिरा शिकले. मी चर्चला जाऊन प्रीतीने चालण्याविषयीचा संदेश ऐकायचे आणि प्रीती करण्याचा आटापिटा करायचे मी. आणि माझं इतकं डोकं फिरायचं. मला ते सगळ्यांना बदलायचं होतं. चला तर तुम्ही हसताय कारण ते खरं आहे. एक गोष्ट मला कळली नाही की जर मला ते हवंच होतं तर का मिळालं नाही? तर देवाने सांगितलं तू स्वतःवर प्रीती करत नाहीस म्हणून. कदाचित तुम्ही यापूर्वी हे ऐकलं असेल पण पुन्हा एकदा सांगते, नसलेल्या गोष्टी तुम्ही देऊ शकत नाही. काही जणांनी स्वतःविषयी अधिक दयाळू व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःविषयी अधिक दयाळू असाल तर इतरांनाही अधिक दया दाखवू शकाल. आणि बघा, काही जणांना त्यांनी स्वतःविरुद्ध केलेल्या गोष्टींची क्षमा करण्याची गरज आहे. कारण देवाकडे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा क्षमा मागितली तेव्हाच त्यांनी क्षमा केली होती. आमेन. ज्या गोष्टी देव आधीच विसरलाय त्या गोष्टी बोलणं थांबवा. बायबल म्हणतं देव आपली क्षमा करतो आणि ते तो विसरून जातो. आणि पूर्व जितकी पश्चिमेपासून दूर तितकी तो आपली पापे दूर करीतो. तेव्हा ज्या गोष्टी देव आठवतच नाही त्या गोष्टी त्याला सांगणं थांबवा तुम्ही. चला आता, आज कुणाला तरी मुक्तीची गरज आहे. देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. जरा कल्पना करा, तुम्ही बारमध्ये काही वाईट लोकांबरोबर असताना, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करत असताना आणि अनैतिकतेत असताना, देवाची तुम्हाला पर्वा नसताना ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला. ही प्रीती विना अट आहे. आपण प्रीतीस पात्र आहोत म्हणून तो प्रीती करत नाही, तर तो प्रीती करतो कारण तो प्रीती आहे आणि प्रीती नेहमी देत राहते. ती दुसरं काही करू शकत नाही. प्रीती नेहमी देत राहते. आणि बायबलमध्ये प्रीतीविषयी महान गोष्टी सांगणारी वचनं आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करा. पण स्तोत्रसंहिता 139 मधली 2 वचनं वाचते. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. हे दाविदाचं स्तोत्र आहे. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून दे. तर इथे मला असं वाटतं की दावीद म्हणतोय की मी फार अद्भुत आहे. पण बघा, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला स्वतःविषयी काही चांगलं बोलायला सांगते तेव्हा तुम्ही मख्खपणे पाहत राहता. तुम्ही खास आहात, अलौकिक आहात, अद्भुत आहात तुम्ही. कारण देव भंगार काही बनवतच नाही हो. देव तुमचा निर्माण करता हे मान्य आहे का तुम्हाला? बरं, देव अद्भुत आहे आणि अद्भुत गोष्टी करतो हे किती जणांना मान्य आहे सांगा? मग तुम्ही स्वतःला का वगळताय त्यातून? चांगला प्रश्न आहे. आभारी आहे बंधू. हा खरंच चांगला प्रश्न आहे. आता मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही डोकं खाजवतच घरी जाल किंवा तुमची विचारशक्ती जागी होईल. जॉन मॅक्सवेल म्हणतात, अपयश आशीर्वाद आहे. आता याचा अर्थ नेमका काय? तर आपण अपयशी ठरतो तेव्हा त्यातून आपण जर एखादा धडा शिकलो तर तो धडा आपल्याला आपल्या जीवनातल्या देवाबरोबरच्या वाटचालीत उपयुक्त ठरेल. पण आता हे नीट ऐका, स्वतःच्या चुकांबद्दल तुम्ही स्वतःला दोष देत राहिला तर त्यातून तुम्ही काहीच शिकणार नाही आणि तुम्ही त्याच चुका वारंवार 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 करत राहाल. मी हे पुन्हा सांगते कारण मलाच याची गरज आहे अधिक.
तुम्ही असं समजा की मी उद्या तसं काही करणार नाही, पण असं समजा की उद्या मी तुम्हाला तोंडाविषयी एक जबरदस्त संदेश दिला आणि जर सगळ्यांच्या मनाला तो पटला आणि तुम्ही ठरवलं की आता बस झालं, मी आता माझे शब्द अगदी जपून वापरीन आणि मी मी हे ठरवलंय प्रभू, हो आणि आमीन. पण जर घरी जाऊन तुम्ही स्वतःच्या वाईट शब्दांबद्दल स्वतःला सतत दोषी ठरवत राहाल तर त्या दोषी भावनेमुळे तुम्ही त्या गोष्टी शिकू शकणार नाही ज्या तुम्ही शिकायला हव्या आहेत, आणि त्या न करण्यासाठी तुम्ही देवाच्या कृपेत वाढणार नाही. तुम्ही ऐकलत का? तुमच्या भूतकाळातल्या चुकांविषयी दोषी भावना असेपर्यंत तुम्ही त्यापासून शिकू शकणार नाही. तुम्ही त्या चुका करतच राहता. मग आणखी एकदा करू म्हणजे मग मात करता येईल. खरोखर हे एक गहन सत्य आहे, कारण आपल्याला दोषी भावना खूपच आवडते आणि बायबल म्हणतं तुमच्या पापांबद्दल जरूर रडा, पण शोक करण्याची वेळ असते आणि पाप सोडून पुढे जायची एक वेळ असते. पाप हलक्या रीतीने घ्या असं मी म्हणत नाहीये. हसून गोष्टी जिरवता येत नाहीत. तुम्ही जर देवावर प्रीती करत असाल तर त्याला दुखावल्याने तुम्हाला वाईटच वाटेल, पण तुम्हाला लगेचच देवाची कृपाही प्राप्त होईल आणि त्याचा धन्यवाद करण्यासाठी दोषी भावनेत राहू नका. जर तुम्ही त्यात राहिलात तर जोवर तुम्हाला दोषी वाटत राहील तोवर तुम्ही काही शिकूच शकणार नाही, आणि तीच चूक तुम्ही वारंवार 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 करत राहाल. मला वाटतं शेवटी तुम्ही माझं ऐकायला लागला आहात. आणि मागच्या काही लोकांना ऐकायला येतंय का? ठीक आहे. मला तुमच्यासाठी एक गोष्ट सापडली ज्यामुळे तुमचा धार्मिकतेचा फुगा फुटेल. अपयश शेवटची गोष्ट नाहीये, ते घातकही नाहीये. तुम्ही सुरुवात कशी करता त्यापेक्षा शेवट कसा करता ते तुमच्या जीवनात बदल घडवतं. अपयश हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. तुम्ही चुका केल्या तरी ते सामान्य आहे. बघा, अशक्तपणा ही माझी खरी समस्या होती, कारण माझ्या आईचा स्वभाव अशक्त कमकुवतपणा हा होता आणि ती फार भित्री होती. ती माझ्या बाबांना खूप द्यायची. तिला ठाऊक होतं ते माझं शोषण करतायत, पण माझ्या रक्षणासाठी तिने काहीच केलं नाही. देवाचे आभार की मी तिला कधीच तुच्छ मानलं नाही. ती असाही असा माझा तिच्याविषयीचा समज होता, पण मी कमकुवतपणाचा इतका द्वेष करायला लागले होते आणि मी निर्धार केला होता की मी तशी कधीच होणार नाही. मी बलवान होईन आणि मी अशा गोष्टींच्या विरोधात उभी राहीन. आणि म्हणून मी एक सांगते की देवासोबत मी चालू लागल्यानंतर तो मला दाखवायला लागला की कुठल्या गोष्टी मी त्याच्या हाती सोपवायला हव्यात आणि त्याची मदत घ्यायला हवी. कारण बालपणी मी ज्यातून गेले त्यामुळे मी गुंतागुंत झालेली स्त्री होते आणि मला शक्य त्या सगळ्या मदतीची गरज होतीच. पण बघा, मला अपयश आलं तर ती मदत मला मिळू शकत नव्हती. मी इतर काही प्रयत्न केले किंवा देवाने मला काही करायला सांगितलं असं स्वाभाविकता मला वाटलं, पण नंतर कळायचं की ते देवाकडून नव्हतं. चूक करणं मला ठाऊक नव्हतं, चुकीचं असणं मला ठाऊक नव्हतं. मला आठवतं जेव्हा देव मला सांगायचा की तुम्हाला कदाचित हे विचित्र वाटेल, पण तो म्हणाला, जॉयस, तुला कमकुवतपणाची परवानगी आहे. आता तुम्हाला असं वाटेल, बरं आता एक मिनिट थांबा, नाही म्हणजे तुम्ही लोकांना सांगता आणि ते असं समजतात की तुमचं जीवन घसरलेलं आहे. नाही, इथे एक मुद्दा आहे. तुमची देवावर प्रीती असेल तर तुम्ही हेतुपुरस्सर पाप करत नाही आहो. तर आज मी तुम्हाला ख्रिस्तातल्या स्वातंत्र्याविषयी काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला मुक्त करणार आहेत आणि इथून गेल्यानंतर तुम्ही कधीच कोणतीच चूक करणार नाही असं तर मुळीच शक्य नाही आहो. नक्कीच नाही. एक फरक आहे. आता हे महत्वाचं विधान आहे म्हणून नीट ऐका. कमकुवतपणा आणि दुष्टपणा यात खूप मोठा फरक आहे.
जर तुम्ही दुष्ट असाल, तुम्ही देवाशी जोडले जाणार नाही. पण तुम्ही कमकुवत असाल तर येशू त्यासाठीच आहे अहो. जर आपल्यात कुठलाही अशक्तपणा नसता आणि आपण सगळे या क्षेत्रात सशक्त असतो तर आपल्याला येशूची गरज नसती. तो निरोग्यांसाठी नव्हे, रोग्यांसाठी आला आहे. तो त्यांच्यासाठी आला जे आत्म्याने पीडित आहेत, जे गंभीर समस्यांनी ग्रासलेत, आणि हे जाणणं फारच आल्हाददायक आहे. आपण केलेल्या प्रत्येक चुकीने जगबुडी होणार नाहीये. आणि हे बघा, हे अद्भुत असतं जेव्हा तुम्ही म्हणता की एक सांगू, मी देवाची वाणी ऐकली होती पण तरी मी भरकटले. आणि ते तेव्हा अद्भुत होतं जेव्हा तुम्ही म्हणता की मी खरंच चुकले, मला क्षमा करा. यामुळे अनेक विवाह टिकतील, नाही का? त्या शब्दांमधला गोडवा चाखलाय का तुम्ही? दोन लोक जेव्हा वाद आणि वादच घालत बसतात तेव्हा त्यांच्यात कटुता पसरते. माझा थोरला मुलगा डेव्हिड पूर्वी अगदी असाच होता, आणि काही वर्षांपूर्वी त्याने जे म्हटलं होतं ते मी खूपदा सांगते. तो म्हणाला की बघा, स्वतःला खरं ठरवणं हा आगाऊपणा आहे. तुम्हाला वाटतं तेवढं त्यातून कधीच साध्य होत नाही. फक्त म्हणा की मी चुकलो, क्षमा करा. त्यासाठी फार कष्ट नाही पडत आहोत. पण इथे एका व्यक्तीने कमी टाळ्या वाजवल्यात बरं का. चला काही लोकांकडे आपण पाहूया. दावीद राजाने व्यभिचार आणि हत्या केली होती, पण तरी देव म्हणाला की दावीद माझ्या मनासारखा मनुष्य आहे. आता तुम्ही याविषयी काय म्हणाल? मला असं वाटतं की देव आज मला काहीतरी दाखवतोय. जर तुम्हाला त्यातून काही मिळालं नाही तरी मी एक गोष्ट सांगते, ती माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी उपयोगाची आहे. देव दाविदाविषयी असं का म्हणू शकला? खरं तर दावीद अशा खडतर प्रसंगातून गेला जेव्हा तो पापात पडला आणि त्याच्याकडून व्यभिचार घडला आणि त्याने तो झाकायचा प्रयत्न केला. त्याने बत्शिबाच्या पत्नीची हत्या केली आणि त्याविषयी त्याने लबाडी केली आणि 1 वर्ष घेतलं त्याने. तो पश्चाताप करत राहिला, पाप लपवत राहिला, पळत राहिला. पेत्राविषयी काय? त्याने ख्रिस्ताला 3दा नाकारलं तरी तो महान प्रेषित बनला. तर देवाने ही गोष्ट माझ्या मनात घातली. दाविदाने त्याच्या जीवनात चुकांपेक्षा योग्य गोष्टी अधिक केल्या. मला वाटतं की देव आपल्या संपूर्ण जीवनाकडे पाहत असतो. आणि बघा, एका गोष्टीने मी निश्चिंत राहायला शिकले. 2 वर्षांपूर्वी मी भुईसपाटच झाले होते. मला शिकावं लागलं की जीवनभर मी वेड्यासारखं काम नाही करू शकत. पण एका गोष्टीने माझं मन शांत झालं जेव्हा देव म्हणाला, तुझ्या संपूर्ण जीवनात तू जे मिळवलंस त्याकडे बघ, फक्त आज जे मिळवलंयस त्याकडे नको बघू. आठवडाभर तुम्ही काम केलं नाही तरी ठीक आहे. कधीतरी सोफ्यावर पडून एखादा चित्रपट पाहिला तर काही फार बिघडत नाही आहो. ठीक आहे ते. तुझ्या संपूर्ण जीवनात तू जे केलंस त्याकडे पहा, फक्त आजच्या गोष्टीकडे पाहू नको. विसावा घेताना तुमच्यात दोषी भावना असते का? चला, मला दिसतंय ते. अरे वा, तुमची सुटका झाली. तर मी तुम्हाला एक सांगते, तुमच्या जीवनात वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी तुम्ही अधिक करत असता. एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगेन, ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात त्या आपण देऊ शकत नाही. आपण देवाची प्रीती प्राप्त केल्यावरच आपल्याला ती सहजपणे इतरांना देता येते, अगदी सहजपणे.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.